आज सकाळी सकाळी आम्ही सर्व आवरून निघालो पोस्ट ऑफिसमध्ये. भरपूर पार्सल होते, त्याच्यामुळे म्हटलं जरा लवकरच जावं. पोस्टामध्ये गेलो तर पहिला नंबर आमचाच होता. पार्सल दिले, मग आम्ही निघालो हिंदवीला घ्यायला स्कूलमध्ये. स्कूलच्या बाहेर आलो तर स्कूल सुटायला वेळ बाकी होता. समोरच एक नर्सरी होती जिथे खूप सुंदर सुंदर झाडे होती. म्हटलं चला झाडे आणि कुंड्या वगैरे बघूया. ते बघून झाल्यावरती हे बघा, राजवी आणि तिच्या पप्पाची मस्ती चालू होती. मग फायनली एकदाचं हिंदवीचं स्कूल सुटलं. खूप खुश दिसत होती ते. आज पेपर सोपा गेलेला होता तिला. तिथं एक हॉटेल आहे, तिथं नाश्ता केला आम्ही उपमाचा. मग आम्ही आलो घराकडे, कारण राजवी आणि हिंदवीला सोडून मला परत माघारी जायचं होतं क्लासला. तर तुम्ही म्हणाल कशाचा क्लास, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. ह्या दोघींना घरी सोडलं, राजवीला झोपावलं आणि निघालो. खाली पार्किंगला आले, बघते तर हे कुठेच दिसेना. हे मस्त निवांत मोबाईल बघत बसले होते. त्यांना म्हणलं चला, ते म्हणले तू चालव गाडी. म्हटलं मी गाडी चालवल्यावर आपण पोहोचल लवकरच. आलो हॉटेलवरती, थोडासा चहा घेतला आणि निघालो. समोर एक टेम्पो होता जो खूप फुल असा भरलेला होता. ते म्हणले गडबड करू नको, नाही तर हे आपल्या अंगावरती पडेल. मग फायनली मी आले ड्रायव्हिंग स्कूलला. भरपूर दिवसापासूनचं स्वप्न होतं 4 व्हीलर चालवायला शिकायचं. तर आता जरा वेळात वेळ काढून मी 4 व्हीलरचा क्लास लावला आहे. क्लास झाला, मग त्यांची वाट बघत थांबले होते. सो हे न्यायला आले मला. मग आम्ही निघालो घरी. ऊन भरपूर होतं. त्यांना म्हणलं काहीतरी पाजा थंड, मग त्यांनी माझा घेतला. जाता जाता बरेच दिवस झालं घरामध्ये वॉचेस होते ज्यांना सेल नव्हत्या. म्हटलं चला सेल टाकून हे चालू करूया. वॉचला सेल टाकलं. हे जे घड्याळ आहे ना, हे मला ह्यांनी 10 वर्षापूर्वी माझ्या बड्डेला गिफ्ट केलेलं होतं. त्याची सेल संपली होती म्हणून मी घालत नव्हते बरेच दिवस झाले. तर त्यांनी आज स्वतःहून माझ्या हातात घातला आणि म्हणले रोज घालायचं हे. जाता जाता कलिंगड दिसले. हिंदवीला खूप आवडतात म्हणून कलिंगड घेतलं. ऊन तर इतकं होतं ना की असं माझी अवस्था झाली होती बघा तुम्ही. घरी पोचलं तर हिंदवी अभ्यास करत होती. म्हटलं राजवी रडत असेल तर, राजवीचं मॅडमचं तर काय TV बघणं चालू होतं. लवकर बघा ना, पण हे असं आहे. पटकन स्वयंपाक बनवला, राईस बनवला आणि दालचा बनवला. मग जेवायला घेतलं सर्वांना, कारण पार्सल होते भरपूर करायचे. म्हणलं चला पटपट जेवण करून घेऊया आणि पार्सल करायला बसूया. राजवीला खाऊ चारला. म्हटलं परत रडायला नको. तिला असं खाऊ खाताना TV बघायला आवडतं. हे बघा कशी TV बघते. TV चालू नसेल ना तर ते खातच नाही. मग पार्सल करायला बसलो. खूप सारे पार्सल होते. पार्सल करता करता वेळ कसा गेला ते समजलंच नाही. बाहेर येऊन बघते तर काय, पाऊस सुरू झाला होता. वारं वगैरे खूप सुटलेलं होतं. मग म्हटलं चला पाऊस सुरू झाला आहे तर चहा बनवूया. मस्त असा अद्रकचा चहा बनवला. पाऊस आणि चहा परफेक्ट कॉम्बिनेशन. चहा तर मला खूप आवडतो. तुम्हाला आवडतो का? चहा घेतला. म्हणलं चला जरा बाल्कनीत बसून पाऊस बघता बघता चहाचा आनंद घेऊयात. बाल्कनीत गेले, चहा आणि बिस्किट खाल्लं. जरा भरपूर पाऊस सुरू झाला. म्हटलं जरा पावसामध्ये भिजूयात. खाली गेले पार्किंगला. नको म्हटलं भिजायला, राजवीला सर्दी होईल. तरी मन आवरलं नाही म्हणून थोडंसं भिजले मी पावसामध्ये. रात्रीच्या जेवणामध्ये आळूच्या वड्या केल्या. असा होता. बाय, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.